नमस्कार. छान थंडगार वातावरण झालेलं आहे. नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आणि आम्ही या गोरेवाड्याच्या तलावाच्या काठावर उभा आहोत. छान फुलं फुललेली दिसत आहेत कमळाची. त्याच्यावरती कितीतरी पक्षी फिरताना दिसतात आहे. कितीतरी पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येत असेल. पण एक विचार मनात आला की हे सगळे पक्षी आपल्याला दिसतात, पण हल्ली गिधाडांची संख्या मात्र कमी होताना दिसते, असं बऱ्याचदा ऐकण्यात आलं आहे, वाचनात आलेलं आहे. तर याचं नक्की काय कारण आहे आणि ही संख्या का कमी होत असेल, याबद्दल डॉक्टर बहार बाविस्कर आज आपल्याबरोबर आहेत आणि त्यांना विचारूयात. डॉक्टर, गिधाडांची संख्या हल्ली का कमी झालेली आहे? गिधाडांची संख्या साधारण 90च्या दशकात कमी व्हायला सुरुवात झाली होती आणि त्याचं कारण तसं फार कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे ती गिधाडांची संख्या कमी होते आहे हे जाणवायलाच पहिले काही वर्ष लागली. ते समजल्यानंतर की गिधाडांची संख्या कमी होते आहे, त्याच्यानंतर त्याची कारणं सापडायला आणखीन काही वर्षे लागली आणि आता त्याच्यावर उपाययोजना सुरू झाल्या. तर झालं काय की 90च्या दशकामध्ये डायक्लोफिनॅक नावाचं एक जे औषध होतं की जे वेदनाशामक औषध म्हणून प्राण्यांमध्ये वापरलं जातं, व्हेटनरी प्रॅक्टिसमध्ये वापरलं जात होतं. त्या औषधाचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू झाला जगभरात, म्हणजे फक्त भारतातच नाही तर साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज असतील, साऊथ आफ्रिकन कंट्रीज असतील, त्या देशांमध्ये सुद्धा डायक्लोफिनॅक औषधाचा वापर सुरू झाला. आणि अशा वापरात असं औषध जर प्राण्यांना दिलं गेलं, गाई म्हशींना दिलं गेलं आणि साधारण 24 तास ते 72 तासाच्या आत अशा प्राण्याचा जर मृत्यू झाला, तर जनरली आपल्याकडे गावाकडे आणि शहरांमध्ये सुद्धा अशी पद्धत होती की ते जनावर गावाच्या बाहेर फेकलं जायचं. ढोरफोडी ही जी कन्सेप्ट आहे की गावाला आवश्यक असलेलं ते जे त्याचं लेदर असेल, ती चमडी असेल, कातडी असेल, ती काढून ते ढोर जे आहे ते गावाच्या बाहेर फेकलं जायचं, ढोरफोडीवर फेकलं जायचं. त्या ढोरफोडीवर आसपास सगळी जी गिधाडं यायची ती सगळी गिधाडं त्या ढोरफोडीवर यायची, त्या जनावराचा फडशा पाडायची. पण डायक्लोफिनॅकने ट्रीट केलेलं जनावर जेव्हा 72 तासाच्या आत मरायचं आणि त्या अनफॉर्च्युनेटली त्या जनावरावर जर गिधाडं अशी फीड करायला गेली, खायला गेली, त्या मृत जनावराचा फडशा पाडायला गेली, तर त्या गिधाडांच्या पोटात हे औषधसुद्धा जायचं गाई म्हशीच्या मांसासोबत. आणि ह्या औषधामुळे जेव्हा हे औषध गिधाडांमध्ये ॲब्झॉर्ब होत होतं, तर ह्या औषधाचा दुष्परिणाम असा होता की गिधाडांची किडनी फेल होणं, गिधाडांमध्ये विसरल गाऊट जे आहे की ज्याच्यामध्ये युरिक ॲसिड डिपॉझिशन होणं जॉईंट्सच्या ठिकाणी, अशा प्रकारचे आजार दिसायला सुरुवात झाली. आणि ह्या आजारामुळे गिधाडं अशक्त होऊन, आजारी पडून, आणि फक्त ह्या आजारामुळे अशक्त होऊन सुद्धा दुसऱ्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे सुद्धा आजारी पडून मृत्युमुखी पडायला लागली. थोडक्यात हे कॉम्प्लिकेटेड सायकल होतं की मेलेली जनावरं गिधाडांनी खाल्ली, ही गिधाडं आजारी पडली आणि गिधाडांचा मृत्यू दिसायला लागला. अनफॉर्च्युनेटली गिधाडांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात कमी झाली की भारतामध्ये साधारण 40 करोड ह्या संख्येमध्ये दिसणारी गिधाडं आता साधारण 40,000च्या आसपास झालेली आहेत. ह्या डायक्लोफिनॅक नावाच्या औषधाचा अतिवापर, डायक्लोफिनॅक असेल, ॲसिक्लोफिनॅक असेल, कीटोप्रोफेन असेल, अशी वेगवेगळी औषधं जी आहेत, या औषधांच्या अतिवापरामुळे गिधाडांची संख्या खूप कमी झालेली आहेत. आणि हा जे आपण म्हणतो की आजकाल गिधाडं दिसत नाहीत, गिधाडं नामशेष झालेली आहेत, त्यांची संख्या कमी झालेली आहे. तर डायक्लोफिनॅक हे त्याचं प्रामुख्याने मुख्य कारण आहे. गिधाडांचं पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचं काम काय आहे? कारण आपण गिधाडांना स्वच्छता दूत असं म्हणतो. बिलकुल. जंगलामध्ये कुठलंही जनावर मृत्युमुखी पडलं, मेलं, वाघाने किंवा बिबट्याने किंवा इतर प्राण्यांनी हरणाची, सांबराची शिकार केली, थोड्या प्रमाणात खाल्ली, त्याच्यानंतर ते जनावर, तो मृतदेह तसाच पडून राहतो आणि त्याच्यानंतर त्या मृतदेहाची, त्या आसपासच्या जागेची साफसफाई करण्याचं काम गिधाडं करतात. अगदी सोप्या भाषेत आणि अगदी नेहमीच्या वापरायच्या शब्दात बोलायचं म्हटलं तर गिधाडं ही स्कॅव्हेंजर्स आहेत. म्हणजे उरलेलं, कुजलेलं, सडलेलं असं जे मांस आहे ते खातात. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की गिधाडांना ह्या कुजलेल्या, सडलेल्या मांसातनं कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही. जनरली आपण काही कुजलेलं, सडलेलं किंवा शिळं अन्न खाल्लं तर आपल्याला बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं. पण इंटरेस्टिंगली गिधाडांमध्ये अशी पचनसंस्था डेव्हलप झालेली आहे की त्यांच्यामध्ये असे बॅक्टेरिया
जे आहेत असे काम करत नाहीत आणि त्यांना त्रास देत नाहीत. त्याच्यामुळे ही गिधाडं अशा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे आजारी पडत नाहीत. गिधाडांचं पर्यावरणाच्या दृष्टीने आणि लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्व आहे असं तुम्हाला वाटतं? जसं आता आपण बोललो की गिधाडं स्वच्छता दूत आहेत, स्कॅव्हेंजर्स आहेत. मेलेला, कुजलेला, सडलेला मृतदेह साफ करणं हे त्यांचं काम आहे. आणि त्यांच्या शरीराची रचनासुद्धा इतकी सुंदर आहे की त्यांच्या डोक्यांना पिसं नाही आहेत, लांब पिसं नाही आहेत. त्याच्यामुळे जनावरांवर फडशा पाडताना त्याच्या आतमध्ये जाऊन त्याची साफसफाई करणं, हे सगळं करताना त्यांच्या डोक्याला, अंगाला रक्त लागलं तर ते लगेच साफ करता येणं, अशा पद्धतीने त्यांची शरीररचना आहे. ह्या व्यतिरिक्त बाकी कुठल्याही प्राण्यांमध्ये किंवा पक्ष्यांमध्ये अशी व्यवस्था नसल्यामुळे हे एक कारण आहे. आणि दुसरं की दुसऱ्या प्राण्यांना किंवा ह्या मेलेल्या प्राण्यांना फस्त करणं, आपण ज्याला म्हणतो फडशा पाडणं, ह्याच्या चोचीच्या दृष्टीने किंवा शरीराच्या रचनेच्या दृष्टीने किंवा ओव्हरऑल त्यांच्या लाईफ सायकलच्या दृष्टीने गिधाडांमध्ये तसे ते बदल झालेले आहेत. त्याच्यामुळे गिधाडं ह्या सगळ्या सिस्टमचा, इकोसिस्टमचा एक फार महत्त्वाचा भाग आहेत आणि ती वाचण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं आवश्यक आहे. गिधाडं नामशेष होतात आहेत तर इकोसिस्टीमवर त्याचा काय परिणाम होतो आहे हे सुद्धा सांगा. आता आपला जो वन हेल्थ प्रोजेक्ट सुरू आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये, वाईल्ड सीआर संस्थेच्या माध्यमातून आपण वन हेल्थ गेली 15-20 वर्ष झाले राबवतो आहोत. परंतु गिधाड संवर्धनासुद्धा आपण गेली 15 वर्ष झाले काम करतो आहोत. आणि जेव्हा ह्या गिधाड संवर्धनाची सुरुवात झाली होती तेव्हाच आम्हाला लक्षात आलं होतं की गिधाडांची संख्या कमी होत असल्यामुळे माणसांमध्ये आढळणारा रेबीज हा जो रोग आहे, ह्या रोगाचं सुद्धा प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. गिधाडं स्कॅव्हेंजर म्हणून काम करतात, मेलेले जनावरं खाण्याचं काम करतात. परंतु आता गिधाडांची संख्या कमी झाली तर तो जनावर जे आहे, मेलेलं जनावर, मृतदेह आहे, तो तसाच पडून राहतो. आणि मग त्याच्यामुळे आसपासच्या गावातली कुत्री त्या मेलेल्या जनावरावर खायला सुरुवात करतात. त्याच्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढत चाललेली आहे. कुत्र्यांची संख्या वाढली, शहरामध्ये असेल, शहरालगतच्या गावांमध्ये असतील किंवा अगदी जंगलालगतच्या गावांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. कुत्र्यांची संख्या वाढली की त्याच्यामुळे त्यांच्यामुळे होणारे चावे, कुत्र्यांच्या चावल्याच्या घटना किंवा कुत्र्यांपासून पसरणारे रोग आणि प्रामुख्याने रेबीज की जो माणसांमध्ये सुद्धा पसरतो आहे, हे रोगसुद्धा आता लोकांमध्ये पसरत चालले आहेत. तर गिधाडं नामशेष होणं आणि माणसांमधला रेबीज वाढणं याचा सुद्धा कुठेतरी संबंध आहे. कारण गिधाडं आपल्या इकोसिस्टमचा भाग होती, त्यांची संख्या कमी झाली आणि त्याचे जे पडसाद आहेत, आपण कॉन्सिक्वेन्सेस म्हणतो, ते आता आपल्याला दिसत आहेत. अगदी बरोबर. पण या गिधाडांचं संवर्धन करण्यासाठी वाईल्ड CER त्याच्यानंतर शासन आणि वनविभाग काय काम करत आहे? खूप मोठा ॲक्शन प्लॅन आहे. म्हणजे गिधाड संवर्धन करण्याची गरज साधारण 90च्या शेवटच्या पिरियडमध्ये, 90च्या दशकामध्ये शेवटी जाणवायला लागली, जेव्हा कळालं की गिधाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. वनविभाग असेल, वाईल्ड CER असेल, आम्ही आपल्या संस्थेतर्फे सुरुवातीला गिधाडांचं मॉनिटरिंग करणं, गिधाडांचे घरटी कुठे आहेत त्या घरट्यांचा तपास करणं, त्या घरट्यांमध्ये किती अंडे दिले जात आहेत, किती पिल्लं सर्वाईव्ह होत आहेत. जनरली गिधाडांमध्ये एकच अंडं दिलं जातं, परंतु त्याच्यामध्ये सर्वायवल जे आहे त्या पिल्लाचं ते फार कमी असतं. वादळ असेल, एक्स्ट्रीम टेम्परेचर असेल किंवा अन्नाची कमतरता असेल, ह्या अशा वेगवेगळ्या कारणांमुळे ते पिल्लू सर्वाईव्ह होत नाही, वाचत नाही. मग आम्हाला जेव्हा लक्षात आलं की आपल्याला गिधाडांची घरटीसुद्धा माहिती नाही आहे, त्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे, म्हणून आम्ही साधारण 25 वर्षापूर्वी 2000-2001च्या सुमारास गिधाडांच्या घरट्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली. मग अभ्यास करायचं म्हटलं तर पहिले ती गिधाडांची घरटी कुठे आहेत हा एक मोठा शोधकार्य मोहीम आम्ही राबवली. त्याच्यामध्ये आम्हाला पेंच व्याघ्र प्रकल्पात साधारण 18 घरटे सापडली. आणि आसपासची, नागपूरच्या आसपासची काही गावं आहेत, उमरेड आहे, चंपा आहे, या आसपासच्या गावांमध्ये सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या प्रजातीची गिधाडं आणि त्यांची घरटी ही आढळून आली. परंतु तेव्हा जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा फक्त गिधाडांच्या घरट्यांचा अभ्यास करणं, मॉनिटरिंग करणं हा एक छोटा ऑब्जेक्टिव्ह होता. त्यानंतर जसा पिरियड समोर सरकत गेला त्याच्यानंतर आम्हाला जाणवायला लागलं की ही गंभीर समस्या अधिकाधिक गंभीर होत चाललेली आहे आणि गिधाडं आता ऑलमोस्ट नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तेव्हा साधारण 2011-12च्या सुमारास आम्ही व्हल्चर रेस्टॉरंट, गिधाडांसाठी उपहारगृह ही मोहीम राबवण्याला सुरुवात केली गडचिरोलीमध्ये.
जिथे आपण गिधाडांसाठी रेस्टॉरंट म्हणजे गिधाड मेलेलं जनावर असेल, गावातलं एखादा कुठलाही गाई म्हैस जर मृत्युमुखी पडली असेल तर त्या गाई म्हशीला उचलून बैलगाडीच्या मदतीने असेल, ट्रॅक्टरच्या मदतीने असेल किंवा लोकांच्या मदतीने असेल, जसं जमेल त्या पद्धतीने आम्ही आमच्या वल्चर रेस्टॉरंटवर आणायला सुरुवात केली. आणि साधारण 70 मीटरचा एक परिसर आम्ही फेन्सिंग करून त्याला वल्चर रेस्टॉरंट, गिधाडांचं उपहारगृह असं नाव देऊन त्याला थोडंसं फॅन्टसाईज करण्याचा प्रयत्न केला. आणि ज्याच्यामुळे लोकांमध्ये सुद्धा एक उत्सुकता तयार झाली की वल्चर रेस्टॉरंट काय आहे. माणसांसाठीचं रेस्टॉरंट चांगली कन्सेप्ट आहे, पण मग वल्चर रेस्टॉरंट काय आहे, आम्ही त्याच्यात सहभागी कसं होऊ शकतो. परंतु ह्या मोहिमेचा एक पॉझिटिव्ह आपण म्हणूयात की जो आम्हाला फळ दिसायला लागलं ते होतं की लोकांनी स्वतःहून आपल्याकडचं मेलेलं जनावर ह्या वल्चर रेस्टॉरंटवर आणायला सुरुवात केली. आणि आता आपण सध्या वल्चर रेस्टॉरंट हा एक उपक्रम आपला राबवतो आहोत. ह्या व्यतिरिक्तसुद्धा गिधाडांमध्ये सुद्धा अनेक रोग आहेत, त्याच्यावरही आपलं संशोधन सुरू आहे. वाईल्ड CRच्या मदतीने सुद्धा आपण वाईल्ड CRच्या माध्यमातून आपण काही गिधाडांना टॅगिंग करून त्यांना आपण त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत सोडलेलं आहे. आणि ही गिधाडं कुठे कुठे जात आहेत, कुठला एरिया वापरत आहेत, कुठपर्यंत पोहोचत आहेत, ही सगळी माहिती आपल्याला त्या टॅगिंगच्या माध्यमातून कळते आहे. तर थोडक्यात संवर्धनासाठी आपण वल्चर रेस्टॉरंट आहे किंवा जनजागृती आहे किंवा टॅगिंग आहे, असे अगदी लोकांपर्यंतचे उपक्रम असतील किंवा अगदी शास्त्रीय उपक्रम असतील, ते सगळे राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत. वाईल्ड CRच्या माध्यमातून हे जे काही सगळं काम चाललेलं आहे, तर तुम्हाला असं वाटतंय का की ह्या कामातून गिधाडांची संख्या थोडीफार का होईना पण वाढते आहे, असं घडतंय का? बिलकुल. अगदी गडचिरोलीमध्ये तर आम्हाला अगदी डोळ्यासमोरच आम्हाला ते रिझल्टसुद्धा बघायला मिळाले आहेत. साधारण 10-15 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा 60 ते 65 गिधाडांची संख्या होती. आता ही संख्या 100च्या वरसुद्धा पोहोचलेली आहे. आणि जेव्हा आता जसा पिरियड समोर सरकत चाललेला आहे, वेळेस समोर सरकत चाललेला, आम्हाला बाकीचे पण थ्रेट्स आता दिसायला लागले. म्हणजे आतापर्यंत डायक्लोफिनॅक किंवा अन्नाची कमतरता हे 2 कारणं प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यात दिसत होती. परंतु आता इलेक्ट्रिक्युशन आणि पॉयझनिंग, विषबाधा, हे सुद्धा एक नवीन कारण आम्हाला दिसतं आहे. गिधाडांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत नाही आहे, कारण गिधाडाला एका वेळेला एकच पिल्लू होतं, एकच अंडं दिलं जातं. त्या पिल्लूचंसुद्धा सर्वायवल फार चॅलेंजिंग असतं. परंतु आपल्याकडनं प्रयत्न होतो आहे की वल्चर रेस्टॉरंटच्या माध्यमातून गिधाडांना खाद्य मुबलक प्रमाणात मिळेल एवढी काळजी आपण घेतो आहोत. आणि सुदैवाने गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये जिथे आजही मेलेलं जनावर बाहेर फेकण्याची प्रथा आहे, त्या प्रथेचा आम्ही फायदा घेऊन तिथे गिधाड संवर्धनाला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि तिथे गिधाडांची संख्या नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येत आहे. नक्कीच. आणि आता एक शेवटचा प्रश्न की सर्वसामान्य माणसांचा यात काय सहभाग राहील गिधाडांच्या संवर्धनासाठी आपल्या संस्थेच्या बरोबर? गिधाड संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जसं आपण वन्यजीव संवर्धन म्हणतो, व्याघ्र संवर्धन म्हणतो, तसं गिधाड संवर्धनसुद्धा आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्याच्यासाठी प्रयत्न करणं हा प्रत्येकाचा भाग असू शकतो किंवा नसू शकतो. मला फार त्याच्याबद्दल सांगता नाही येणार, कारण आत्ता सध्याचं गिधाड संवर्धनाचं चित्र असं आहे की गिधाडं फक्त संरक्षित क्षेत्रात किंवा टायगर रिझर्वच्या आसपासच्या एरियामध्येच प्रामुख्याने दिसून येतात. फार कमी जागा आहेत, मध्य प्रदेशमध्ये आहेत किंवा महाराष्ट्रातलं गडचिरोली जिल्हा आहे की जिथे टायगर रिझर्वच्या बाहेर गिधाडं दिसून येत आहेत. तिथे मात्र लोकांच्या मदतीनेच गिधाडांचं संवर्धन होऊ शकतं आहे. मग त्याच्यामध्ये आपण गावातल्या लोकांना, शेतकऱ्यांना किंवा ज्यांच्याकडे गाई म्हशी आहेत अशा लोकांना आपण आपल्या संपर्कात ठेवतो आहोत. आणि ते मेलेलं जनावर आपल्या वल्चर रेस्टॉरंटवर आणण्यासाठी आपण त्यांना विनंती करतो. हा झाला गावातल्या लोकांचा, जिथे गिधाडं दिसत आहेत किंवा गिधाडं त्या भागात दिसत आहेत. परंतु शहरातल्या लोकांसाठी जर आपण म्हटलं तर लोकांना गिधाडांची संख्या कमी होत चालली आहे हे सांगणं आणि त्या गिधाडांच्या संख्येच्या कमी होण्यामागची कारणं आणि त्याच्यावरच्या उपाययोजना, आणि जर त्याच्यावर आपण काहीही ॲक्शन केलेली नाही तर त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात, ह्या परिणामांबद्दलसुद्धा आपण जर बोलत राहिलो, लहान मुलांना सेन्सिटाईज करत राहिलो, तर मला वाटतं की सगळ्यांना गिधाड संवर्धनाची गरज आहे ही जाणीव होईल. आणि ही जाणीवसुद्धा आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आवश्यक आहे, कारण निसर्गातल्या कुठल्याही घटकाला वाचवणं महत्त्वाचं आहे हा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु गिधाड हा एक असा पक्षी आहे की ज्याची संख्या दुर्दैवाने 99% पेक्षा कमी झालेली आहे.
आणि पृथ्वी तलावर असा कुठलाच प्रजाती नाही आहे, कुठलीच प्रजाती नाही की ज्याची संख्या काही दशकांमध्ये किंवा काही वर्षांमध्ये 99% कमी झालेली आहे. त्याच्यामुळे गिधाड संवर्धनाकडे आपल्याला सगळ्यांनीच लक्ष देणं आवश्यक आहे. नक्कीच डॉक्टरांनी आत्ता जी माहिती आपल्याला सांगितली गिधाड संवर्धनाची, तर गिधाडांचं संवर्धन हे अत्यंत आवश्यक आहे. जसं त्यांना स्वच्छता दूत म्हटलं जातं, तर या स्वच्छता दूतांचं संवर्धन करणं आज काळाची आणि या संपूर्ण इकोसिस्टीमची गरज आहे. वाईल्ड CERच्या माध्यमातून डॉक्टर बहार बाविस्कर हे कार्य अविरतपणे करतातच आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं काम चाललेलं आहे त्यावरून नक्कीच हा विश्वास आहे की गिधाडांचं संवर्धन होईल आणि नामशेष होत चाललेली ही गिधाडांची जी संख्या आहे ती हळूहळू नक्कीच वाढीस लागणार, यात शंका नाही. आणि डॉक्टरांचं जे काम आहे ते खऱ्या अर्थाने फळाला येणार आहे. धन्यवाद. धन्यवाद.